प्योर अमेरिकन सिल्की में ब्लैक में आते ए पकड व्हिडिओ काढ रे होय पकडे तुम्ही घेतले का दादा? हा पाळायला वर घेतले टेरेसवर मस्त कली ओरिजिनल वाटलंय बघा प्युअर गावरान कस्टमर असलं तर काही वाटत नाही माल घ्यायला. पण आता कसं आहे 10 कोंबड्या नेलं ना त्याच्यातनं 4-5 उरत्यात काय आणि लिमिटेडच माल आता भरतो दुकानदार. कसं का गरमीने माल जास्त दिवस टिकत नाही. गरमीने पिंजऱ्यात माल टाकलं का गरम झालं का ते आपाप कोंबडी कधीच भरून पडती हे कळत नाही आता. त्याच्यामुळे जरा भाव म्हणजे लिमिटेडमध्ये. दादा घरगुती आहेत का? घरगुती कुठून आले होते? कावेरीमध्ये आहे ना? कावेरीमध्ये वजन 3च्या पुढं असतं. 3 किलो. काय किंमत सांगताय? 900 रुपये. आपल्याकडे अजून आहेत का? नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चाकणचा कोंबडी बाजार. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला चाकणचा कोंबडी बाजार. मित्रांनो, या बाजारामध्ये कोणते कोणते कोंबडे विक्रीसाठी येतात, त्याचबरोबर बाकीच्या इतर साऱ्या गोष्टी विक्रीसाठी येतात. तर या सर्व गोष्टींची किंमत काय होते आणि कोणत्या कोणत्या गोष्टी विक्रीसाठी येतात, या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. कोंबडे आहेत बघा दादा आपलं नाव? भीमराव कोळेकर. कुठून आले होते? ठाणेकरवाडी. आता कोंबडे आणले होते त्याला कोणते कोंबडे येते? गावराने. काय किंमत सांगते? 800. किती महिन्याची असतील? 5 महिन्याची. 5 महिन्याची. काही मागणी वगैरे झाली का? झाली ना. कसे मागले ते? 750 700. म्हणजे जसा कोंबडा तसे मागतात. मला असेल तसा भाव. बाजार कसा आहे आता? बाजार आहे 700च्या पुढं. ठीक आहे दादा, धन्यवाद. आता एकच आहे 800 सांगते 700ला देते 1500ला जोडी झाली तशी 1500 रुपये जोडी. पैसे काय आहे? 700 ला एकच आहे दोन कोंबड्याला 800 रुपये. 2.5-3 वर्षाचं कुठचं आहे? 2.5-3 वर्षाचं कुठचं आहे? पायाच्या नक्कीवरून लगेच समजतं. बाबा कुठून आले होते? टेमगिरवाडीवरून. काय किंमत सांगताय? 1500. 1500. आता कितीपर्यंत मागितलं? 1200ला माहिती. 1200. मोठ्या साईजचं आहे आणि ओरिजिनल वाटलं आहे बघा. प्युअर गावरान आहे. काय किंमत सांगतो? 800 रुपये. आणि बाकी इकडं खरेदीचा माल पाहू शकाल. दादा घरगुती आहेत का? घरगुती. कुठून आले होते? कावेरीमध्ये आहे ना? कावेरीमध्ये. वजन 3च्या पुढं असतं. 3 किलो. काय किंमत सांगताय? 900 रुपये. 900 रुपये. आपल्याकडे अजून आहेत का? आहेत का? एवढेच आहेत? भरपूर आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 9850 5100. दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांच्याकडं कावेरीचे कोंबडे बघा 3 किलो प्लस साईज. 3 किलोच्या पुढची साईज आहे पूर्ण. ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकीचं इकडं तुम्ही माल पाहू शकाल. बऱ्यापैकी मालाची जी आहे ती विक्री झालेली आहे. बोला. आपल्या गावरान कोंबडा पाहिजे का?
काय दर चालू आहे? हे गावरान कोंबडीत आता 800 रुपयाला एक कोंबडा आहे. 800 रुपये. जोडी घेतली तर 1400 रुपयाला. आणि अंडे किती किलो वजन असेल यांचं? हे 1.5 किलोपर्यंत आहे. 1.5 किलो. हां, प्युअर गावरान कोंबडा आहे. आणि अजून काय आपल्याकडे? अजून बटेरी असतात, बटाटा असतात, कचऱ्याची पिल्लं असतात, बटेरीची पिल्लं असतात, गावरान अंडी असतात. अंड्यांचा काय दर चालू आहे? आता अंड्याचं ते 10ला एक 100ला 12 आहे. तर पाहू शकाल अशा प्रकारे दर चालू आहे. पिल्लच आहे का? आणि या कोणत्या कोंबड्या आहेत दादा? सिल्की आणि मेंटल. सिल्की आणि बेंटम. ओके. आपल्याकडे अजून आहेत का याच्यामध्ये? आहे अजून. कुठून आले होते तुम्ही? भोसरी. भोसरीवरनं. काय किंमत सांगताय? 2500 रुपये. 2500 रुपये. 2500 रुपये सांगता हो. ना? आणि तसे जोडीचे किती बसतील? जोडीचे काय तेवढंच म्हणजे 2000. ओके. म्हणजे क्वालिटीवर. क्वालिटीवर. ओके. आपला काय कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का? 9552 66 81 57. ओके. आणि लोकेशन भोसरी. भोसरी. ओके. जर मित्रांनो आपल्याला कोणाला त्या याच्यामध्ये कोंबड्या हव्या असतील तर दादांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. ठीक घेतलं का दादा? हा पाळायला वर घातले टेरेसवर. टेरेसवर. मस्तकली लावली. मस्तकली कबूतर कोणता आहे हो? हा? कबूतर आहे हो. हा. गिरेबाज. तर आपल्यासोबत सर आहेत. सर, आजच्या बाजाराबद्दल काय सांगताल? आजचा बाजार माल आलाय उन्हाळ्या असल्यामुळे काय होतं, गरमीने माल मारतो. ओके. त्याच्यामुळे ना जरा आज माल आला बघा. आता एवढा माल कधी येत नाही. हां. आणि त्याच्यामुळं माल आल्यामुळे ना थोडे भाव नरम गरम चालले. बरोबर. म्हणजे जो 500ला कोंबडा जातो त्याला आज 50-100नी बाजार खाली. कमी आली. हां. ओके. जर माल आवक लिमिटेड झाली. असला ना तर 500-550 रुपयेपर्यंत माल चालतो. ओके. मोठा किलो 1.5 किलोचा कोंबडा. हां. आज जरा माल जास्त आल्यामुळे ना बाजार थोडी खाली आलेली. बरोबर. उन्हाळ्यामुळे आता कस्टमर बी नाही. बरोबर. दुकानाला उन्हाळ्याचा फरक पडेल. हा, उन्हाळ्यात कसं आहे, दुकानाला कस्टमर असलं तर काही वाटत नाही माल घ्यायला. पण आता कसं आहे, 10 कोंबड्या नेलं ना त्याच्यातनं 4-5 उरत्यात काय. आणि लिमिटेडच माल आता बसतो दुकानदार. कसं काय, गरमीने माल जास्त दिवस टिकत नाही. बरोबर. गरमीने पिंजऱ्यात माल टाकला का ते गरम झालं का ते आपाप कोंबडी कधीच मरून पडती हे कळत नाही आता. बरोबर. त्याच्यामुळे जरा भाव म्हणजे लिमिटेडमध्ये अजून. आणि पुढचे बाजार कसे होतील? पुढचे बाजार आता हे उन्हाळा आहे ना, हा. हे असंच नरम गरम. हा, जर माल नसला तर मग 100-50नी गर्दी वाढती. बरोबर. आणि जर माल आला तर तेच लेवल चालते. 450-400 लई उडी मारली, तोळा मारला 500 रुपयापर्यंत चालते बाजार. बरोबर. प्युअर गावरानला. ओके. आणि आता हे इंग्लिशच्या गाड्या येतात ना, हा. 160 रुपये किलो, 150 रुपये किलो माल. कावेरी किंवा DPचा माल येतो किंवा RRचा माल येतो. कावेरीला भाव येतो बरोबर. 10-20 रुपये वाढून येतो कावेरीला. बरोबर. काय त्यांचं कसं पेपर रेटवर असतो ना? पेपर रेटवरती असतो. पण आता पेपर रेटवर उन्हाळ्यात जास्त नाही चालत. ओके. काय हा, जर समजा गारवीचा वारा असला ना हा. तर मग पेपर रेटवरती बी चालतं, त्याला मायनेस बी भेटते. ओके. काय आता उन्हाळ्यामुळे ना बाजार सिलेकच चालू आहे सध्या. ओके. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण ओके चांगली माहिती. ओके ओके. आणि हे उन्हामुळे त्यांना असं करत असतील नाही? हा, हे उन्हामुळे चाललेलं आहे. बरोबर. उन्हामुळे पाहू शकाल कोंबड्या कशा करतात. गरम वाढलं बाकीच्या ना, पण सगळ्या. गरम वाढलं का जरा हे होतं मालाला. बकरच बाजार